आता सुनबाई आली कामावरून तर म्हणले केळ आणले होते तर म्हणली सगळे संपले का. तर मी म्हणलं बाई संपले का असं कसं बोलायली, संपले का म्हणजे. म्हणलं संपले ना, आता उपास होता खाल्ले सगळ्यांनी. म्हणते मला तरी ठेवायचे ना 2 केळ. म्हणलं त्या टोकरीमध्ये बघ बाई हाय 2 केळ, 2 केळ आहे तर म्हणलं खा. म्हणली नको. म्हणलं नको. आणि मग जर नसतंच तर काय म्हणली असते, हा म्हणली असती बघा सासून मला 1 केळ नाही ठेवलं खायला. हा बघा ठेवून मग नवऱ्यांना म्हणायचं मला काहीच नाही राहिलं खायला, काहीच नाही राहिलं. आणि मी तरी काय खाते हो बहिणींना. मी पण पहिली खात होते, आता नाही एवढं खात. पहिलं मी खरंच खायचे, आमचे मालक आणायचे तर मी खायचे. पण आता कुठं खाऊ पण वाटत नाही एवढं. आणि खाऊ वाटलं तर नसतंय पण, जेव्हा खाऊ वाटते त्या टायमाला नसतंय पण. म्हणून मी तर आता कोणाला सांगतच नाहीये. पण सगळ्यांना माहितीये हिला लागतंय म्हणून शिने खायला. आपलं कोण लागले हे करायला, आपल्यासाठी कोण लागले हे करायला. आता सगळं मन मारून ठेवायचं आल्या. जाऊ द्या आता काय करायचं मग, आहे का नाही. आपल्या मनाला आपणच समज घालायची, आपल्या मनाला आपणच समज घालायची. जसं खायला भेटन तसं खायचं. आता कुणाच्या जीवावर एवढं बसायचं, हे देन ते देन, कशाचं कोण देन काय करतंय. आणि आपले मेन तर आपले पोरं नीट पाहिजेत ना, आपले पोरं नीट पाहिजेत, है का नाही बहिणींना. आपले पोरच असे आहेत, आपण कुणावर आशा पकडायची. आपले पोरं जर नीट असले तर त्यांना बोलता येतं या, त्या तरी बऱ्या म्हणायचं. पोरांपेक्षा त्यांच्या बायका बऱ्या म्हणायचं. मी तर माझ्या मनाला तशीच म्हणते. आपले पोरच असे आहेत मग त्यांचा काय कसूर आहे, हे का नाही. आपल्या सुनांचा काय कसूर आहे. आपले पोरच आपलीच बात बायकोपिशी सांगतात काय बी नाही ते आहे ते. असे लेकर आहेत बघा. का तर लाड केला ना जास्त, लाड केला जास्त त्यामुळं हे सजा आहे. लाड जास्त लेकरांना करणं गुन्हा आहे, गुन्हा आहे. जेवढा लाड जास्त करणं तेवढी ही अशी सजा भेटती बहिणींना. माझ्यासारखा लाड कुणीच केला नसून. ह्या लेकरांसाठी आईच्या घरी गेले नाही, बहिणीच्या घरी गेले नाही, भावांच्या घरी गेले नाही. सगळे माझ्यावर नाराज. हिला घर सुटत नाही, लेकर सुटत नाही. आता काय करावं. आता आपण जीव प्राणच तेवढा लेकरांना लावला, काय करावं. आता ते लेकर निघले तसे, त्याला आपण काय करायचं आता. आईची कदर नाही करणारे लेकर निघले, मग आपण काय करणार, आहे का नाही. प्रत्येकाचं तेच चाललेलं आहे ना. 10 घरामधून एका घरात तरी असं असते. तरी पण मी आहे बघा खुश होऊनच राहते. लय रडत बसायचे मी. आता हे करायला नाही इडव तेव्हापासून हे बघा माझं रडणं बंद झाले. नाही तर लय रडायचे मी. नाही का काम झाले की उगाच रडत बसायचं एकलंच. एक तर आपल्याला आदत नाही कुणाच्या घरी जायची, दारी जायची, कुणाला बी जास्त बोलायची. तेवढ्या पुरतच बोललं. कुणी जर बोललं तर बोलायचं, नाही तर नाही. म्हणून आपल्या घराच्या आतमध्येच काम धंदे सगळं करत बसायचं, राडे रपाटे काढायचं. परे बाहेर नाही, कोणाच्या दरवाज्यात नाही मी गेलेली, कधीच नाही ना, आता बी नाही. चला बहिणींनो, कवर बी बोललं तर आपलं महाभारत संपणार नाही का, तर आपलं असतंय तसं. चला. हमारा हुलिया बदले या ना बदले, लोगों की किस्मत